पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. एक दिवस, एक तास, एक साथ हा मूलमंत्र ठेवून ही मोहीम हाती घेण्यात आली असून स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी एक नाटिकाही सादर करण्यात आली. रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण असल्याने त्या ठिकाणी स्वच्छतेचे काम विशेष उत्साहात पार पडले. आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितले की स्वच्छ भारत मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक स्तरावर नवा आदर्श दिला आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग घेतल्यास आपला देश स्वच्छ आणि निरोगी होईल. ठाणे महानगरपालिका आणि विविध संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने की ज्याच्यामध्ये शाळा पण आहेत, कॉलेजेस पण आहेत, रेल्वे स्टेशन आहे, ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकापासून एक हा संस्कार आहे आणि स्वच्छता हा स्वभाव झाला पाहिजे अशा प्रकारचा जो संदेश आहे तो प्रत्यक्षामध्ये सक्रिय राहून कळवून हा सेवा पंधरवडा साजरा होतोय. आणि या माध्यमातून एक चळवळ, स्वच्छतेची चळवळ उभी राहते. एक दिवस, एक तास, एक साथ, शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे सर्व समूहाने एकत्र येऊन आपल्या घरापासून ते परिसरापासून ते विविध भागापर्यंत स्वच्छता ठेवणं हाच खऱ्या अर्थाने मूलमंत्र आहे. आणि त्याचं निर्णय भागामध्ये काम चालू आहे. आज या रेल्वे स्टेशनवर ही स्वच्छता अभियान सुरू आहे की ज्याच्यामध्ये एक नाटिका देखील सादर केली स्वच्छतेच्या संबंधी. आणि स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. स्टेशनच्या आतल्या परिसरामध्ये देखील स्वच्छता मोहीम झाली आहे आणि या माध्यमातून मला विश्वास आहे आता महात्मा गांधींनी जी ही स्वच्छतेची मोहीम सुरू केली, त्यांनी जो संदेश दिला तो प्रत्यक्ष उतरवण्याचं काम विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदीजी करत आहेत. अनेक ठिकाणी एवढी स्वच्छतेचं जनजागृती करून देखील नागरिकांकडनं कुठल्या प्रकारे नियम पाळले जात नाही, स्वच्छता राखली जात नाही. नागरिकांना काय त्याबद्दल नाही, म्हणूनच ही पंधरवडा आहे की वर्गीकरण करायचं आणि त्या माध्यमातून ती राबवायची. शेवटी हा चळवळ आहे. या चळवळीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एक तो संस्कार निर्माण झाला की त्यांचा आपोआप स्वभाव तयार होईल आणि मग त्यांना सांगायची पण वेळ येणार नाही. पण ही चळवळ जी आहे ती 365 दिवस प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून चालवायला पाहिजे.